पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होतीये। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ही सभा होतीये। कोल्हापूरच्या तपोवन मैदानात ही सभा होणार आहे। साधारणपणे 4 वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळातले बहुतांश मंत्री या सभेला उपस्थित असतील। आणि पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची सभा होते। महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने सध्या आपल्यासोबत आहेत। एबीपी माझामध्ये स्वागत आहे तुमचं। कशा पद्धतीनं हे आता सगळं चित्र तुम्हाला दिसते, कारण मोदींची सभा देखील आपल्यासाठी आज होणार आहे। मोदीजींची सभा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आशा अपेक्षाने आकांक्षा पूर्ण करणारी, सामान्य माणसाला भविष्याची दिशा देणारी आणि या जिल्ह्यासाठी नवीन काहीतरी या ठिकाणी संकल्प घेऊन देणारी अशा पद्धतीची सभा असते। निश्चितच पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला, सांगली जिल्ह्याला, इथं असणाऱ्या पंचकृषीला याच्यातून एक वेगळी ऊर्जा मिळेल आणि इथल्या असणाऱ्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी आजची त्यांची सभा अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर आम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे माने कुटुंबियांचं आणि मोदींचं बॉन्डिंग, कारण आपल्या कन्येला देखील खूप कौतुक केलं त्यांनी। या सगळ्या मोदींच्या सभेचा आपल्या या सगळ्या मतदारसंघामध्ये किती फायदा होईल असं वाटतं आपल्याला? स्वतः स्वयं मोदीसाहेब या ठिकाणी येणं हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं खूप ऊर्जा देणार आहे। आमच्या कुटुंबाची मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी मतदारसंघाची चर्चा केली होती। कुटुंबासह भेटण्याचा सुद्धा योग आला। मी खासदार म्हणून त्यांच्याबरोबर तिथं काम करतो, त्या सभागृहाचा सदस्य आहे ज्या सभागृहामध्ये ते सुद्धा खासदार आहेत आणि त्या आम्हा सर्व खासदारांचे ते नेते आहेत आणि मग ते सभागृह नेते आहेत। आम्ही काम करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आज आमचा नेता, सभागृह नेता आणि देशाचा नेता, ग्लोबल लीडरशिप ज्याला आपण एस्टॅब्लिश झालेली या ठिकाणी पाहतो, ते पंतप्रधान, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज अंबाबाईच्या ह्या पंढरीमध्ये येत आहेत। हे आमच्यासाठी खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे। शेवटचा प्रश्न, आपण गेले महिनाभर, 1.5 महिने, 2 महिने प्रचार करतात, मात्र आजपासून प्रचाराचा पुढचा टप्पा आहे तो सुरू होणार आहे। विजयाची कितपत विश्वास आहे तुम्हाला वाटतोय? ही जनताच खऱ्या अर्थानं त्याची साक्ष देईल। आज तुम्ही पाहाल जनसागर जो लोटलेला असेल, हे निश्चितपणे लोकसभेच्या दृष्टिकोनातनं मोदींना पाहून मत देणारी संख्या फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे। उमेदवार आहेतच, पक्ष आहेत, आमचे नेते सन्मान्य असणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, पण त्याचबरोबर मोदी साहेबांची ताकद मिळाली की गाडी अतिशय स्पीडनं वाहते। आत्तापर्यंत जिथे जिथं मोदी साहेबांच्याच सभा झालेत तिथले उमेदवार उच्चांकी मताने निवडून आलेत। हा इतिहास आपण सर्व देशभरामध्ये पाहतो। कॅमेरामॅन शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।